की ज्या जनतेनं विश्वासानं शिवसेनेचा म्हणून तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता पैशा करता, त्याला रस्त्यात तुडवा. ह्या भडव्यांना अशीच शिक्षा झाली पाहिजे. राज्यात सध्या एकच चर्चा आहे, ती म्हणजे ऑपरेशन टायगरची. आधी शिवसेना फुटली, पक्ष गेला, चिन्ह गेलं आणि अनेक आमदार गेले. आणि आता चर्चा आहे ती ठाकरे गटाच्या खासदारांची. आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून संसदीय दलाची बैठक बोलवण्यात आली होती. सर्व खासदारांना व्हीपही बजावण्यात आला होता. त्यामुळे ही बैठक केवळ बैठक नव्हती तर निष्ठेची परीक्षा होती. पण ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी अवघे 3 खासदार बैठकीला उपस्थित राहिले. तर चर्चेत असलेले 6 खासदार गैरहजर होते. म्हणजेच ऑपरेशन टायगर आता केवळ चर्चेचा विषय राहिला नाही. 6 खासदारांच्या गैरहजेरीनंतर ते यशस्वी झाल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं एक जुनं भाषण पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. त्या भाषणात बाळासाहेब म्हणाले होते, शिवसेनेच्या तिकिटावर निवडून यायचं आणि दुसऱ्या पक्षात जायचं, अशांना जिथे दिसतील तिथे तुडवा. आज ठाकरे गटातील फुटीच्या चर्चांदरम्यान बाळासाहेबांचा हा इशारा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. हा एक संताप आहे. काय सहन करतात त्याविषयी कोणी म्हणतात की आमच्या एका खासदाराला मारलं, जोडणार की शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात, मग त्यांना काय ओवाळू. आणि आता प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले, तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक आमदार तर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा. बरं, आणि महिलांनी ते एक चांगलं काम बजवावं. जाम काय अगदी काळं वेळ अगदी वाटतं ते त्याच्या अगदी अंगावरती नाचला तरी चालेल, पण ह्या भडव्यांना अशीच शिक्षा झाली पाहिजे. करणार की नाही, निवडून आल्यानं धडा शिकवणार की नाही, जर आरामखोरी केली तर. समजलं ना, हे करायला पाहिजे. मी लोकशाही फालतू लोकशाही मानत नाही. ही लोकशाही नव्हे की ज्या जनतेनं विश्वासानं शिवसेनेचा म्हणून तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता पैशा करता,